NTA मार्फत राष्ट्रीय पातळीवरील 2 महत्त्वाच्या नीट आणि नेट परीक्षा नुकत्याच घेण्यात आल्या। यामध्ये गैरव्यवहार झाल्याने आणि भ्रष्ट कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच व्यावसायिक नुकसान झाले। त्यामुळे यापुढील कोणतीही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा ही NTA मार्फत घेऊ नये अशी मागणी प्राध्यापक अमोल खाडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली। यावेळी नेट परीक्षा 2024 चे परीक्षार्थी उपस्थित होते। NTA संस्थेच्या गैरकारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक नुकसान होत आहे। याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या जीवनावर होत आहे। त्यामुळे यापुढे NTA मार्फत परीक्षा घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही प्राध्यापक खाडे यांनी दिला। निवेदनाची प्रत ही पंतप्रधान कार्यालयास पाठवण्यात आली आहे। या संदर्भात प्राध्यापक अमोल खाडे यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी प्राध्यापक अमोल खाडे। काल आम्ही नेट परीक्षा 2024च्या परीक्षार्थींच्या वतीनं अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। त्या निवेदनात असा उल्लेख केला की यापुढील राष्ट्रीय स्तरावरच्या कुठल्याही परीक्षा या NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेऊ नये असा त्या ठिकाणी आम्ही मागणी केली। आणि त्या मागणीचा कारण असं की काही दिवसांपूर्वी घडलेली नीटची परीक्षेचा मुद्दा असेल, तिथला गैरकारभार असेल, त्या परीक्षांमध्ये झालेले 30-40 लाख रुपयाला वाटलेले त्यांचे प्रश्नपत्रक असतील आणि काल परवाची आमची नेटची परीक्षा असेल त्याच्यात 4-5 लाख रुपयाला त्यांनी विकलेले पेपर असतील। या सर्व कारभाराचा आमच्या भारतातील सुमारे 35 लाख विद्यार्थ्यांचा या ठिकाणी त्यांच्या जीवनावर याचा प्रभाव पडला आहे। नीटच्या माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या आणि उच्च शिक्षणाच्या स्वप्न रंगवणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालं। काल परवा नेटच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना प्राध्यापक होण्यासाठी किंवा PhDसाठी किंवा PhDच्या JRFसाठी त्या ठिकाणी त्यांचा प्रयत्न चालू होता। या सगळ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरण्याचं काम त्या NTAच्या गोंधळाने केलं आणि अशा भ्रष्ट संस्थेला पुन्हा कधीच संधी देऊ नये परीक्षा घेण्याची, कारण ही पूर्ण भ्रष्ट झालेली संस्था आहे असं आमचं मत आहे। त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून परत जर कुठली परीक्षा घेतली तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत असा स्पष्ट उल्लेख त्या आम्ही निवेदनात केलेला आहे। ई-नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।